महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी 20 फेब्रुवारी 2026 रोजी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र पाठवत आपल्या आयुष्याबाबत टोकाचा निर्णय घेण्याचा इशारा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे। संबंधित पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जातीय छळ, मानसिक त्रास व बदनामी केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। पत्रात उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच रायगडचे पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्यासह अन्य 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी तडवी यांनी केली आहे। सातत्याने होणाऱ्या बदल्या, न्यायालयीन लढा तसेच वरिष्ठांकडून होणारी जातीवाचक टीका तसेच महाड नगर परिषद निवडणूक मतदान दरम्यान झालेल्या शिवसेना राष्ट्रवादी हाणामारी प्रकरणात गुन्हा नोंदविण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी पत्रात नमूद केला आहे। हे पत्र व्हायरल झाल्यानंतर काही काळ तडवी यांचा मोबाईल बंद असल्याने ते बेपत्ता असल्याची चर्चा रंगली होती। मात्र काही वेळाने ते पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर आली। या पत्राबाबत तडवी यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी कायदेशीर लढा देणार असल्याचे सूचित केल्याचे समजते। दरम्यान पत्रातील आरोपांमुळे रायगड जिल्हा पोलीस दलात मोठी चर्चा सुरू असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।